शृंखला पायी असू दे, गीत गतीची तू गात जाई, दुःख उधळवाया सहिता आसवांना वेळ नाही. बाबा आमटेंच्या या काव्यपक्तीप्रमाणेच बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं हे जीणं आहे, हे विदारक सत्य आहे. एवढं मोठं नुकसान असताना देखील सर्व काही झेलण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या बीडच्या लोळतगाव परिसरामध्ये एका शेतामध्ये आहे आणि अशा पद्धतीनं शेतामध्ये कालच्या अतिवृष्टीमुळे पाणी जे आहे ते साचलेलं आहे. 36 तास उलटत आहे तरी पाणी जे आहे ते ओसरण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे हाती आलेलं जे पीक आहे ते उभ्या डोळ्यात देखत जळून गेलेलं आहे. त्यामुळे इथला शेतकरी जो आहे तो कासावीस झालेला आहे, हतबल झालेला आहे, बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. कसा पाऊस होता, काय काय नुकसान झालं? खूप मोठा पाऊस होता सर. असं म्हणजे एकदम दिसत सुद्धा नव्हतं, एवढा मोठा पाऊस होता. आणि का आपण पेरणी केल्यापासून एक तर पाऊस तर नव्हता, इथून तिथून आपण पीक झोपिलं आणि नंतर पण ह्या 2 दिवसाच्या पावसाने सगळं वाट लागून गेली. हे काय मुग सगळं तोडायचा राहिला, तोडायचा असताना पाऊस आला आणि सगळं वाटलंच होऊन गेलं, तोडता सुद्धा येत नाही. आता मग दुबार पेरणी कसं आता सर खबीर तर हातातून गेले सर. आता रब्बीचं पुन्हा काय भरोसा येईल म्हणून ह्याचा भरोसा सांगता येत नाही सर. आता हे 36 तास उलटून गेले तरी हे आणखी पाणी निचरायला पर्याय नाही सर. काही गावातून पाणी बी जात नाही खालून, आमच्या पूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे. आणि 36 तासामुळे खाल्ल्या ज्या मुगाच्या मुळ्यात त्या पूर्ण कुजून गेल्या सर. त्या मुळ्यामुळे आता ते झाडं पूर्ण सुकू लागलेत. पण तर आता 36 तासानंतरही पाणी जायला बी पर्याय नाही सर. पाणी जाणार रानातून बाहेर आमच्या. त्यामुळे आता आलेलं तोंडचा घास आमचा गेल्यातच जमा झाला सर. मग आता कसं करणार, आता कसं सावरणार याच्यामध्ये? आता सावरण्याचं म्हणजे सरकारने आम्हाला थोडंसं काहीतरी सहाय्य द्यावं त्याच्यासाठी, की जे आमचं पिकाचं नुकसान झालं पीक विमा द्यावा आम्हाला, किंवा जे समजा अनुदान वगैरे काय असेल तर ते द्यावं. त्यातून थोडंफार शेतकरी थोडासा उभा राहीन आणि पुढचे जे रब्बीचे पीक आहे ते पेरण्यासाठी त्याला थोडंसं आर्थिक सहाय्य किंवा मदत भेटेल थोडीशी त्यासाठी. अशा प्रकारे शासनाने थोडंसं आम्हाला सहकार्य करावं. साधारणतः या परिसरातलं किती नुकसान असेल? मूग असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल? गावामध्ये नाही म्हणलं तर साहेब आज 30 ते 40 हेक्टरमध्ये सोयाबीन पेरलेले. आणि पूर्ण सोयाबीनमध्ये तुम्ही जर कुठं पण गेले, कुठल्या पण गावामध्ये, कुठल्या पण शेतामध्ये, तर पूर्णपणे 95 ते 97% नुकसान झाले. पूर्णपणे सोयाबीन आणि मूग हा पूर्णपणे वायाला गेला. आणि तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे की राज्य शासनाने सांगितलं की काल कृषी मंत्री साहेबांनी की पंचनामे करा. जसं की त्यांच्या फायद्यासाठी काही योजना असतात, लाडकी बहीण योजना झालं किंवा काही आत्ता जी लाडकी बहीण योजना आणली त्यासाठी काही त्यांनी काही पंचनामे वगैरे काहीच केलं नाही. पण आमच्या शेतकऱ्यांसाठीच का पंचनामे, कशामुळे निकष, कशामुळे अटी? तुम्हाला जर वाटतच असेल खरंच शेतकऱ्यांचा कळवाळा असेल तर आम्हाला सरसकट मदत द्या ना तुम्ही. आज हे मुगाची तुम्ही परिस्थिती बघताय, शेंगा हातातोंडाशी आलेला घास आहे, हा आमच्या हातातोंडाशी आलेला घास पूर्णपणे वायाला गेलाय. आज या शेतकऱ्याची परिस्थिती जर बघितली तुम्ही, बघा साहेब, आज आमच्या घरामध्ये पण पाणी शिरलंय, कुठंच काही नाही आहे. 100% नुकसान झालंय आमच्या मुगाचं, सोयाबीनचं. तुम्ही असे निकष न लावता आमचं म्हणणं आहे पूर्ण शेतकऱ्यांचं, माझ्या गावामध्ये पूर्ण पिकं वायाला गेली 100%. नक्कीच ही आर्त हाक जी आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची आहे. तसं जर पाहिलं तर बीड जिल्हा हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कुठलाही निकष लावला नाही, तसा निकष या पंचनाम्याला लावू नये. सरसकट पंचनामा करावा, आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जी मागणी आहे तो इथला आता शेतकरी करताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.